नमस्ते माझ्या छोट्या शोधक मित्रांनो. आज आपण एका जबरदस्त साहसावर निघणार आहोत. आपल्याकडे आहे एक गुप्त नकाशा. आणि अहो, हा काही साधासुधा नकाशा नाहीये. हा आहे आपल्या भारत देशाचा खजिन्याचा नकाशा. तयार आहात यात लपलेले अद्भुत खजिने शोधायला? चला तर सुरू करूया. अरे थांबा थांबा, हे बघा, नकाशावर एक चित्र दिसतंय. एक उंट. काय वाटतं तुम्हाला, हा कसला इशारा असेल बरं? मला वाटतं हा आपल्या खजिन्याचा पहिला संकेत आहे. चला बघूया हा संकेत आपल्याला कुठे घेऊन जातोय. आणि हे बघा, हा आहे आपला संपूर्ण खजिन्याचा नकाशा. किती रंगीबेरंगी आणि मस्त आहे नाही का? ह्या नकाशात आपल्या देशाचे कितीतरी सुंदर खजिने लपलेले आहेत. हे शाळेच्या पुस्तकासारखं अजिबात नाहीये, तर एका मोठ्या साहसी खेळासारखं आहे. आता बघा, प्रत्येक खजिन्याच्या नकाशाची ना एक गुप्त भाषा असते. ती एकदा समजली की खजिना शोधणं अगदी सोपं होऊन जातं. चला तर मग या नकाशाचे रहस्य काय आहे आणि त्याचे गुप्त कोड्स काय आहेत ते आपण शिकून घेऊया. असं समजा की आपला भारत देश एका खूप मोठ्या घरासारखा आहे. आणि या नकाशावर दिसणारे हे वेगवेगळे रंगीत भाग म्हणजे त्या घरातल्या वेगवेगळ्या खोल्या आहेत. या खोल्यांना आपण राज्य म्हणतो. आणि प्रत्येक खोलीची म्हणजे प्रत्येक राज्याची एक वेगळीच गंमत आहे. आता या मोठ्या घरातली आपली खोली कोणती माहितीये का? हे बघा, हे आहे आपलं महाराष्ट्र राज्य. आपल्या घराची ही खास खोली. नकाशावर स्वतःची खोली शोधायला किती मजा येते, बरोबर ना? आत्ता खजिन्याच्या नकाशावरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खजिन्याचे इशारे. नकाशावर दिसणारी ही जी छोटी छोटी चित्र आहेत ना, ती म्हणजे खजिन्यापर्यंत पोचवणारे गुप्त संकेत आहेत. प्रत्येक चित्रामागे एक खास खजिना दडलेला आहे. उदाहरणार्थ इथे बघा, उत्तर प्रदेश नावाच्या खोलीत एका सुंदर महालाचं चित्र आहे. हा इशारा आपल्याला जगातल्या एका अद्भुत खजिन्याकडे घेऊन जातो. तो म्हणजे ताजमहाल. पाहिला किती सोपं आहे हे संकेत ओळखणं. पण नकाशावरचे हे वेगवेगळे रंग आणि रेषा यांचा अर्थ काय असतो? त्यासाठी नकाशा आपल्याला एक गुप्त कोड की देतो. याला सूची म्हणतात. यात प्रत्येक रंगाचा आणि चिन्हाचा अर्थ लिहिलेला असतो. ही तर नकाशा समजून घेण्याची जादूची किल्लीच आहे. चला तर मग, आता आपल्याला नकाशाचे सगळे गुप्त नियम समजले आहेत. मग खजिना शोधायला तयार? डोळे मोठे करा, स्क्रीनकडे नीट बघा आणि माझ्यासोबत या खजिन्याच्या शोधात सामील व्हा. आपला पहिला संकेत आठवतोय का? तो उंट. चला सगळ्यांनी मिळून या नकाशावर तो उंट कुठे दिसतोय ते शोधूया. नीट बघा हं, मी 3 पर्यंत मोजते. 1, 2 आणि 3. सापडला. वा, अगदी बरोबर. हा उंट आहे. राजस्थान नावाच्या खोलीत. राजस्थानमध्ये खूप मोठं वाळवंट आहे आणि तिथे उंट फिरतात. तुम्ही तर खरंच खूप हुशार आहात. चला आता पुढचा खजिना शोधूया. हा एक खूप मोठा आणि प्रसिद्ध दरवाजा आहे, जो आपल्या मुंबई शहरात आहे. चला शोधा बघू तो नकाशावर कोणत्या खोलीत दिसतोय. शाब्बास, पुन्हा एकदा बरोबर ओळखलत. तो आहे आपल्याच राज्यात, महाराष्ट्रात. याला गेटवे ऑफ इंडिया म्हणतात. किती सहज शोधलात तुम्ही हा खजिना. आता शेवटचा आणि एक खूप सुंदर खजिना. नकाशावर नीट बघा. एका ठिकाणी पाण्यावर एक सुंदर बोट तरंगताना दिसेल. ती कुठे आहे बरं? चला नकाशाच्या खालच्या बाजूला म्हणजे दक्षिण भागात पाहूया. खूपच छान, ती सुंदर बोट केरळ राज्यात आहे. तुम्ही सगळेच्या सगळे खजिने शोधून काढलेत. आता तुम्ही नकाशा वाचण्यात एकदम पटाईत झाला आहात. स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपण घरातल्या सगळ्या खोल्यात फिरलो, पण घराच्या आजूबाजूला काय आहे? चला आता आपल्या देशाच्या घराच्या बाहेर समुद्रकिनारी एक छान फेरफटका मारून येऊया. हे बघा, आपल्या देशाचं घर 3 बाजूंनी निळ्या शार पाण्याने वेढलेलं आहे. या मोठ्या पाण्याला समुद्र म्हणतात. पश्चिमेला आहे अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर. जणू काही आपल्या घराला निसर्गाने दिलेलं एक खूप मोठं आणि सुंदर अंगणच आहे हे. मित्रांनो, आपण या नकाशावर खूप सारे खजिने शोधले. पण तुम्हाला माहिती आहे का, ह्या जगातला सगळ्यात मोठा खजिना कोणता आहे? तो म्हणजे आपला सुंदर भारत देश आणि त्याच्याबद्दलची ही नवीन माहिती मिळवण्याचा आनंद. हेच खरं साहस आणि हाच खरा खजिना आहे. आता तुम्ही सगळे नकाशाचे जादूगार झाला आहात. मग आता तुमची पाळी. तुम्ही स्वतःचा खजिन्याचा नकाशा बनवायला तयार आहात का? चला मी तुम्हाला मदत करते. सगळ्यात आधी एक कागद आणि पेन्सिल घ्या.
त्यावर तुमच्या घरातल्या सगळ्या खोल्या काढा. तुमची खोली, स्वयंपाकघर, हॉल आणि मग त्यात तुमचं आवडतं खेळणं किंवा खाऊ कुठेतरी लपवा आणि त्या जागी एक खास चिन्ह काढा. झाला की नाही तुमचा स्वतःचा खजिन्याचा नकाशा तयार? आता विचार करा, तुमच्या या नवीन नकाशावर तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांना कोणता नवीन आणि मजेशीर खजिना सापडणार आहे? तुमची कल्पनाशक्ती वापरा आणि एक सुंदर नकाशा बनवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन साहसासोबत. तोपर्यंत बाय बाय.